बघा मित्रांनो, पुन्हा आता एक वेळा पर्डीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. बघून घ्या आता विद्यार्थी मित्रांनो, बी.कॉम फर्स्ट सेमला आपण या पहिले लेक्चरला सिलेबस बघितलेला आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे सिलेबस दिलेला आहे त्याप्रमाणे सगळ्यात सुरुवातीला आपण बेसिकमध्ये सुरुवातीला जो क्वेश्चन आहे 2 नंबरला, तो क्वेश्चन म्हणजे जनरल एंट्रीज. काय आहे तो? जनरल एंट्रीज. तर आपण जनरल एंट्रीज बघा, बीकॉम फर्स्ट सेम. कोणतं सेम? बीकॉम फर्स्ट सेम. तर सेमिस्टर कोणतं? फर्स्ट. एनईपी. एनईपी आहे हे एनईपी. एनईपी ला अकाउंट्स जनरल एंट्रीज बघणारा. सगळ्यात सुरुवातीला काय बघणारा? जनरल एंट्रीज. काय बघणारा विद्यार्थी मित्रांनो? जनरल एंट्रीज. आता जनरल एंट्रीज म्हटल्यानंतर जनरल एंट्रीचे सगळ्यात जास्त महत्वाचे म्हणजे रूल्स. काय महत्वाचे? रूल्स. त्याला नियम असं म्हणतो आपण. काय म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो? नियम. हे रूल्स झाले आपले, आहे की नाही? बघा, ते रूल्स आहेत. म्हणजेच आपल्याला नियम दिलेले आहेत. काय दिलेले आहे? नियम. एकदम गोल्डन रूल्स दिलेले आहेत. कोणते नियम दिलेले आहेत? गोल्डन रूल्स. मग गोल्डन रूल्स ज्यावेळी आपण बघू त्यावेळीच आपल्याला बघा, हे गोल्डन रूल्स यावरतीच तुम्हाला संपूर्णच्या संपूर्ण जनरल एंट्रीज तयार होतात. आणि हेच बरोबर असेल, जनरल एंट्री बरोबर असेल तर लेजर अकाउंट बरोबर आहे. लेजर अकाउंट बरोबर असेल तुमचं तर ट्रायल बॅलन्स सुद्धा बरोबर येते विद्यार्थी मित्रांनो. एकदम कॅश अकाउंट सुद्धा बरोबर येते, कुठे चुकणार नाही. तर बघा, आता आज आपण बघणारा गोल्डन रूल्स एकदम महत्वाचे. म्हणजे कोणत्याच विद्यार्थ्याला असं वाटत असेल, जो विद्यार्थी 11वी 12वीला सायन्स असेल किंवा कोणत्या जीईडी नीट मधून आलेला असेल, त्या विद्यार्थ्याला सुद्धा एकदम कठीण जाणार नाही. एकदम मोस्ट आयएमपी म्हणून दिलेलं, मोस्ट आयएमपी. विद्यार्थी मित्रांनो, हे एकदम मोस्ट आयएमपी 100%. अगर तुम्हाला हे नियम अगर लक्षात येत असतील तर तुमचं कुठेच गणित अगर चुकणार नाही. एकाही ठिकाणी गणित चुकणार नाही. परफेक्ट तुमचे गणित येतील. तर बघा, आता गोल्डन रूल्स आपण जे बघत आहे त्या गोल्डन रूल्स मध्ये फक्त जनरल एंट्रीमध्ये तीनच नियम लक्षात ठेवायचे. खूप शिक्षक लोक किंवा तुम्हाला खूप मोठं भारूड सांगत असेल तर एकदम लक्षात ठेवायचं नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला फक्त 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? 3. ए नंबरला पर्सनल अकाउंट. कोणतं अकाउंट? पर्सनल अकाउंट. आपल्या व्यवसायामध्ये पर्सनल अकाउंट सुद्धा असते की नाही? आपण त्याला वैयक्तिक खाते म्हणतो किंवा वैयक्तिक लेखा म्हणतो. म्हणजे पर्सनल अकाउंट, जो व्यक्तीचं नाव लिहावं लागत असेल किंवा आपण उधारीमध्ये माल परचेस करतो, उधारीमध्ये माल सेल सुद्धा करतो की नाही करतो विद्यार्थी मित्रांनो? व्यवसायामध्ये कोणताही व्यवसाय असो, छोटा असो या मोठा असो, तो व्यक्ती हा उधारमध्ये नगद व्यवहार किंवा उधारी आणि नगद मध्ये व्यवसाय करत असतो. तर बघा, पर्सनल अकाउंट म्हणून दिलेला आहे. मग पर्सनल अकाउंट फर्स्ट नंबरला. त्यानंतर आहे रिअल अकाउंट. कोणता अकाउंट आहे? सेकंड नंबरला रिअल्स अकाउंट. कोणता अकाउंट आहे? रिअल्स अकाउंट. आणि थर्ड नंबरला दिलेला आपल्याला कोणतं? नॉमिनल अकाउंट. बघा, नॉमिनल्स अकाउंट. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल्स अकाउंट, असे 3च नियम फक्त लक्षात ठेवायचे. म्हणजे 3च रूल काय ठेवायचे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर काहीच लक्षात ठेवायचं नाही. बघा, आता या 3 याच्यावरती म्हणजे 3 याच्यावरतीच तुम्हाला संपूर्णच्या संपूर्ण अकाउंट हे डिपेंड आहे. काय अकाउंट? डिपेंड आहे विद्यार्थी मित्रांनो. मग आता हे कसं लक्षात घ्यायचं? तर माझ्या या पद्धतीनं बिलकुल तुमच्या लक्षात येणारे जनरल एंट्रीज त्या कशा असतात बघा, एकदम सोपे. ए नंबरला पर्सनल अकाउंट दिलेला आपल्याला. कोणता अकाउंट दिलेला? पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटला मराठीमध्ये वैयक्तिक खाते किंवा वैयक्तिक लेखा असं सुद्धा म्हणतात. आता कोणी समजा खाते सुद्धा लिहितात. काय लिहितात? खाते किंवा लेखा, आहे की नाही? म्हणजे हे तुमच्या लक्षात असलं म्हणजे तुम्हाला संपूर्ण येणार. पेपरमध्ये तुम्हाला आता इंग्लिश असल्यामुळे बीकॉम फर्स्ट इयर पासून तुम्हाला जे विद्यार्थी 11वी 12वीला ज्यांचं मराठी मीडियम असेल त्या विद्यार्थ्यांना अकाउंटचा पेपर हा इंग्लिशमध्येच सोडावा लागतो. कशामध्ये सोडावा लागतो विद्यार्थी मित्रांना? इंग्लिशमध्ये सोडावा लागतो. तर मग पर्सनल अकाउंट वैयक्तिक लेखा किंवा खाते असं म्हणत असतात. मराठीच्या विद्यार्थ्यांना माहीत असेल, ज्यांना म्हणत असतात त्यांना. तर याला वैयक्तिक. आता तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट, इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी जे असतील त्यांना डेबिट आणि क्रेडिट सुद्धा माहिती आहे. मग आता आपण त्या पद्धतीने शिकू. बघा, दोन्ही पद्धतीमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो, कारण की हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. एकदम मोस्ट आयएमपी म्हणजे रूल्स, नियम. डेबिट द प्रॉफिट रिसेवर. आता पर्सनल अकाउंट मध्ये डेबिट द प्रॉफिट रिसेवर, लाभ प्राप्त करणारा.
ओके मित्रांनो, त्यानंतर क्रेडिट द प्रॉफिट गिव्हर म्हणजे लाभ देणारा व्यक्ती. लाभ देणारा व्यक्ती, लाभ देणारा का असतो? व्यक्ती असतो. लाभ प्राप्त करणारा, आता मी माल परचेस केलेला असेल, काय केलेला असेल विद्यार्थी मित्रांनो? माल परचेस, कोणती गुड्स परचेस केलेली असेल. काय परचेस केलेली असेल? गुड्स परचेस केलेली असेल. परंतु ते गुड्स मी व्यवसायामध्ये काय केली? उधारीमध्ये परचेस केली असेल. कशामध्ये परचेस केली असेल? उधारीमध्ये. त्या वस्तूचा लाभ जो आहे तो मी घेणार आहे, कारण की मी काय करणार आहे? तो माल हा समोरच्या व्यक्तीला सेल करणार, तर मला त्याच्याजवळून प्रॉफिट होणार. काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रॉफिट होणार आहे. काय होणार आहे? प्रॉफिट. तर तुमच्याकडे अगर गुड्स येत असेल, काय होत असेल? येत असेल, तर ते रिअल अकाउंट मध्ये येणार. कशामध्ये येणार? ते रिअल अकाउंट मध्ये. उधारीचे व्यवहार जेव्हा असतात त्यामध्ये दाखवा लागतात. तर लाभ प्राप्त करणारा म्हणजेच तुम्हाला काय करावं लागते? त्या व्यक्तीला बघा, डेबिट द प्रॉफिट रिसेवर, लाभ प्राप्त करणारा हा व्यक्ती. हा यामध्ये फक्त व्यक्तींचे नाव येतील. कशाचे नाव येतील? व्यक्तींचे नाव येतील पर्सनल अकाउंट मध्ये. कशाच्या अकाउंट मध्ये? पर्सनल अकाउंट मध्ये ट्रेडिंग, ड्रॉइंग, त्या ड्रॉइंग दिलेला राहते. तुमचं कॅपिटल सुद्धा काय असते विद्यार्थी मित्रांनो? तुमचं पर्सनल राहणार. काय राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो? पर्सनल. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा ड्रॉइंग सांगितलं मी, ट्रेड आणि पर्सनल अकाउंट. म्हणजेच पर्सनल अकाउंट म्हणजे त्या व्यक्तीचं नाव, नेम. क्रेडिट द प्रॉफिट गिव्हर. आता हे विद्यार्थी मित्रांनो समजा तुमच्या लक्षात नाही पण आलेले असेल, तर नेक्स्ट जे लेक्चर होत राहतील आणि जनरल एंट्री होत राहतील तेव्हा मी तुम्हाला एकदम म्हणजे पूर्णपणे समजून सांगणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लाभ देणारा व्यक्ती काय होणार आहे? लाभ देणारा व्यक्ती. आता मी माल सेल केला तर तो मला पैसे देत आहे, तो मला काय करणार आहे? पैसे देणार आहे. तो मला व्यक्ती काय करणार आहे? पैसे देणार आहे. म्हणजेच मी लाभ देणारा व्यक्ती, तो व्यक्ती मला लाभ देतो त्या वस्तूपासून. आणि मी माल परचेस सुद्धा केलेला असेल तर लाभ प्राप्त करणारा त्या वस्तूचा लाभ प्राप्त करतो. मी आता माल काय केलेला आहे? सेल केलेला आहे. तो व्यक्ती लाभ प्राप्त करणार आहे. तो व्यक्ती काय करणार आहे? लाभ प्राप्त. म्हणजे तुम्हाला ज्या याच्यामध्ये गुड्स परचेस असेल, परंतु गुड्स परचेस फ्रॉम गणेश, म्हणजे आपण काय केला? माल परचेस केला फ्रॉम गणेश पासून, तर येणारी असेल हे डेबिट करतात. येणारी असेट काय करत असतात? डेबिट. आणि त्या व्यक्तीचं नाव क्रेडिट, कारण की तो व्यक्तीचं काय आपल्याला उधारीचा व्यवहार आहे. त्या व्यक्तीचं नाव काय करायचं? क्रेडिट करायचं. विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण तुम्हाला नियम आहेत. फक्त 3च नियम दिलेले आहे. हे फक्त तुम्ही लिहून घ्यावे आणि लक्षात ठेवावे. पहिल्या पेजवर पहिले सिलेबस लिहा. सेकंड लेक्चरला, आज आपलं सेकंड लेक्चर आहे NEPचं अकाउंटचं, तर सेकंड लेक्चर आहे, एवढे नियम लिहून घ्यायचे. आणि थर्ड लेक्चर पासून मी एक्झाम्पल चालू करणार आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये बघून घ्या तुम्ही. आता हा जो क्रेडिट द प्रॉफिट गिव्हर आहे, हा लाभ देणारा व्यक्ती असतो. काय करणारा व्यक्ती असतो? लाभ देणारा व्यक्ती असतो. कोणतीही वस्तू अगर तुम्ही सेल केली असेल समोरच्या व्यक्तीला, तर तुम्हाला तो पैसे देतो, म्हणजे तो लाभ देणारा व्यक्ती आहे. तर त्याचं नाव काय करतात? उधारीमध्ये लिहित असतात. माल तुम्ही अगर गुड परचेस केला असेल तर गुड्स गोज आउट राहते. का राहते? गोज आउट. आणि तुम्ही त्या व्यक्तीकडनं माल परचेस केला म्हणजे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला लिहावं लागते, लाभ प्राप्त करणारा व्यक्ती. मग आता हे आपण नंतर बघून घेऊ. तर तुम्हाला ते एंट्रीमध्ये लक्षात येणार आहे. त्यानंतर एकदम मोस्ट IMP म्हणजे रिअल अकाउंट. हे तर पर्सनल अकाउंट जास्त येणार नाही, कमी एंट्री असतात, परंतु रिअल अकाउंट मध्ये संपूर्ण एंट्री दिलेल्या असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, रिअल अकाउंट मध्ये वास्तविक लेखा किंवा खाते असं म्हणत असतात. काय म्हणतात? लेखा किंवा खाते. तर रिअल अकाउंट कोणता अकाउंट विद्यार्थी मित्रांनो? रिअल अकाउंट. मग रिअल अकाउंटला वास्तविक लेखा किंवा खाते असं म्हणतात. वास्तविक म्हणजे ज्या व्यक्तीला बघा येणारी संपत्ती, बघा डेबिट द व्हॉट्स कम्स इन, येणारी संपत्ती. येणारी का राहते? संपत्ती. क्रेडिट द व्हॉट गोज आउट, जाणारी संपत्ती. तुमच्याकडे असेट येत असेल, काय होत असेल? येत असेल तर ती डेबिट करायची. काय करायची विद्यार्थी मित्रांनो? डेबिट करायची. आणि तुमच्या जवळची संपत्ती म्हणजे ऍसेट गोज आउट असेल तर ती क्रेडिट दाखवायची. काय दाखवायची? क्रेडिट. मशिनरी, फर्निचर असते ना, बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग,
येत असेल, तुम्ही परचेस केलेली असेल तर डेबिट, कारण की कॅश काय होत आहे तुमची गोज आउट होत आहे. कॅश सुद्धा असेट आहे, कॅश सुद्धा काय राहते असेट राहते, तर ती क्रेडिट करायची. आणि समजा तुम्ही अगर त्याच वस्तू संपूर्ण म्हणजे लँड, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, असेट कोणतीही ही अगर तुम्ही सेल केलेली असेल, काय केलेली असेल विद्यार्थी मित्रांनो, सेल केलेली असेल, तर तुम्ही काय करायची आहे ती क्रेडिट करायची, कारण की तुमच्याकडे त्यावेळी कॅश येत असते, त्यावेळी तुमच्याकडे काय होते असते कॅश येत असते. म्हणजेच डेबिट द व्हॉट्स कम्स इन, येणारी संपत्ती. तर याला असेट असं म्हणू शकतो आपण, असेट. हा, त्याच्यानंतर याच्यामध्ये येत असतात गुड्स, आणि काय येणार आहे कॅश. काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कॅश. लक्षात ठेवायचं असेट म्हणजे गुड्स असेट आणि कॅश, असेट गुड्स कॅश कोणती बी अगर येत असेल, ह्या तिन्ही वस्तू कोणत्याही असो, अगर त्या येत असतील तुमच्याजवळ, तर त्या डेबिट दाखवायच्या. काय दाखवायच्या विद्यार्थी मित्रांनो, डेबिट दाखवायच्या. आणि तुमच्या जवळची ही संपत्ती अगर गोज आउट ही जाणारी असेल, तर ती क्रेडिट करायची. काय करायची विद्यार्थी मित्रांनो, क्रेडिट करायची. बघा पुन्हा सांगतो, रिअल अकाउंट म्हणजे वास्तविक लेखा असतो. कोणता अकाउंट असतो, वास्तविक लेखा, त्याला रिअल अकाउंट असं म्हणतात. तर डेबिट द व्हॉट्स कम्स इन, कम्स इन म्हणजे येत असेल तर डेबिट करा, येत असेल तर डेबिट, येत असेल तर डेबिट. आणि तुमच्या जवळची अगर संपत्ती म्हणजे असेट अगर गोज आउट असेल, असेट का असेल गोज आउट असेल, अरे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जवळचे असेट अगर गोज आउट असेल तर ते क्रेडिट करायची. काय करायची विद्यार्थी मित्रांनो, ते क्रेडिट करायची. त्यानंतर तुम्हाला दिलेला आता नॉमिनल अकाउंट. कोणता अकाउंट दिलेला विद्यार्थी मित्रांनो, नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट म्हणजे नामधारी लेखा किंवा खाते असं म्हणतात मराठीमध्ये. काय म्हणत असतात, क्या बोलते उनको, उसको नामधारी लेखा यानी कि खाते. देखो बच्चों है बराबर, नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. सर आता नॉमिनल अकाउंट म्हणजे काय, नॉमिनल अकाउंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्याला नामधारी खाते असं म्हणतो आपण. तर बघा इथं काय लिहिलं आहे, डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉस. तुम्हाला व्यवसायामध्ये जे एक्सपेन्सेस असतील, जसं की तुम्ही माल परचेस केला, आता माल परचेस केल्यानंतर आपण आपल्या गाडीवरती तर घेऊन येत नाही, त्यासाठी काय करत असतो आपण, एखादी गाडी ठरवतो. 50 पोते घेतले असतील तुम्ही गव्हाचे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही काय करसान, स्वतः उचलत आणसान का नाही, आपण काय करणार आहे, त्यासाठी आपण एक गाडी सांगू, त्याला भाडं देऊ. तर त्यासाठी एक्सपेन्सेस येऊन राहिले आपले. काय येत आहे एक्सपेन्सेस, त्याला वेजेस असं म्हणतात. सॉरी, वेजेस म्हणजे मजुरी झाली. गाडीसाठी कॅरेज म्हणजे गाडी भाडं, कॅरेज म्हणजे गाडी भाडं. मग आता हे जे आपण एक्सपेन्सेस जे असतील ते सगळेचे सगळे संपूर्ण एक्सपेन्सेस हे डेबिट करायचे. काय करायचे ते डेबिट. सॅलरी काय होत आहे, कर्मचाऱ्यांना म्हणजे एम्प्लॉईला देत आहोत आपण, तर ते खर्च आहे आपला व्यवसायामध्ये. काय तो विद्यार्थी मित्रांनो, खर्च एक्सपेन्सेस आहे, तर तो डेबिट दाखवा. आणि आपल्या जोची कॅश गोज आउट होत आहे, तर ते कॅश काय करायची, क्रेडिट करायची. विद्यार्थी मित्रांनो हे दोन्हीच्या दोन्ही, हे प्रॉफिट द रिसिव्हर आणि प्रॉफिट द गिव्हर हे कधी सोबत येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर एक्सपेन्सेस आणि इन्कम हे कधी सोबत येणार नाही. फक्त सोबत काय येते, रिअल आणि रिअल. काय सोबत येते, रिअल आणि रिअल. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक कॉलम मध्ये सांगतो की सोबत जे येणारे असते, म्हणजेच तुम्ही काय करत असता, पर्सनल रिअल, हे पर्सनल आहे, हे रिअल आहे. हे डेबिट दाखवलं तुम्ही, आणि हे क्रेडिट. रिअल रिअल दोन्हीही डेबिट आणि क्रेडिट होऊ शकते. रिअल रिअल हे नेहमी करता डेबिट क्रेडिट होऊ शकते, लक्ष द्या. कम्स इन कधीच खाली येणार नाही आणि गोज आउट कधीच वरती जाणार नाही. म्हणजेच व्हॉट्स कम्स इन हे कधीच क्रेडिट होणार नाही आणि गोज आउट हे कधीच डेबिट होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. कम्स इन नेहमी करता डेबिटच राहणार. काय राहणार विद्यार्थी मित्रांनो, डेबिटच राहणार. आणि गोज आउट हे नेहमी करता क्रेडिटच राहणार. तर त्यानंतर आता नॉमिनल अकाउंट दिलेलं आपलं. कोणतं अकाउंट दिलेलं, नॉमिनल अकाउंट. तर नॉमिनल अकाउंट मध्ये सुद्धा रिअल, नॉमिनल आणि रिअल किंवा रिअल आणि नॉमिनल म्हणजे हे इन्कम मध्ये येऊन राहिलं. हे कशामध्ये येऊन राहिलं, इन्कम मध्ये. डेबिट आणि क्रेडिट, हे डेबिट आणि क्रेडिट हे कसे पण होऊ शकतात. किंवा इथं सुद्धा रिअल आणि पर्सनल्स, डेबिट
आणि क्रेडिट। आता बघा याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये काय कॉमन दिसत आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? रिअल रिअल दिसत आहे। काय रिअल आहे? रिअल। विद्यार्थी मित्रांनो आता ज्यावेळी तुम्हाला ते पर्सनल एकच बँकेच्या एंट्र्या ज्या असतात, कोणत्या एंट्र्या? बँकेच्या चेकच्या ज्या एंट्र्या असतात त्या कॉलिंग एरर्स मध्ये असतात, त्याच्यामध्ये पर्सनल सोबत येते। बाकी कशामध्ये तुम्हाला आता फर्स्ट इयरला फर्स्ट सेमला पर्सनल हे कधी सोबत येणार नाही, हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं। आणि 11च्या सुद्धा विद्यार्थ्यांना सांगतो की 11वीचे जे सुद्धा विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना सुद्धा 11वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा संपूर्ण सिलेबस सेम याच पद्धतीचा त्यांना तुम्हाला बेसमध्ये दिलेला आहे। तर बघा आता तर नॉमिनल मध्ये ऑल द एक्सपेन्सेस जे असतात हे डेबिट करायचे। काय करायचे विद्यार्थी मित्रांनो? डेबिट करायचे। काय करायचे? डेबिट। आणि क्रेडिट ऑल इन्कम म्हणजे उत्पन्न प्राप्ती। आता तुमचे 2 दुकान आहेत, शॉप 2 आहेत विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही शॉप मध्ये तुमचा व्यवसाय नसेल चालत, एका शॉप मध्ये तुमचा व्यवसाय चालत असेल आणि एक शॉप तुम्ही अगर ते रेंटने दिलेलं असेल म्हणजेच तुम्हाला त्यापासून काय होते? इन्कम। रेंटचा अर्थ असते भाडं। रेंटचा अर्थ काय असते? भाडं जे आपल्याला प्राप्त होते म्हणजे त्याला इन्कम असं म्हणतात। किंवा कोणत्याही तुम्ही नामांकित कंपनी व्यवसाय असेल किंवा तुमचा नामांकित बिझनेस असेल आणि तुमच्या व्यवसायाच्या नावावरती तुम्ही अगर एखाद्या व्यक्तीला तुमचा माल अगर त्या व्यक्तीचा माल अगर सेल करून देत असाल तर तुम्हाला तो व्यक्ती काय देणार? कमिशन देणार। काय देणार? कमिशन। म्हणजेच तुम्हाला उत्पन्न होणार म्हणजे इन्कम होणार। काय होणार विद्यार्थी मित्रांनो? इन्कम होणार। हे गोष्ट लक्षात ठेवायची आणि एकदम परफेक्ट करायची। जनरल एंट्रीज बीकॉम फर्स्ट सेमला अकाउंट जनरल एंट्रीज बिलकुल हे अगर तुम्ही पाठ केलेलं असेल, लर्न केलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्याच गोष्टी जनरल एंट्रीच्या लक्षात ठेवण्याचं काम नाही। मी तुम्हाला त्या जनरल एंट्री मध्ये सुद्धा समजून सांगणार। आता सुद्धा बघून घ्या। विद्यार्थी मित्रांनो मला तरी असं वाटते की तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे तुमचे विद्यार्थी, तुमचे मित्र सुद्धा, तुमचे जे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हा बेस म्हणजे एकदम जनरल बेस जो म्हणतो, पाया म्हणतो आपण, हा पाया त्यांच्यापर्यंत पोहोचेल, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात आलेलं असेल असं मला वाटते। तुम्हाला हे नॉमिनल मध्ये जे असतात हे ऑल एक्सपेन्सेस तुम्ही आता मी दाखवलेलेच आहेत, लिहायचं काम नाही तसं। ऑल एक्सपेन्सेस आणि इन्कम ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। जनरल एंट्रीमध्ये किती नियम आहेत विद्यार्थी मित्रांनो? कोण विचारलं तर पर्सनल, रिअल आणि नॉमिनल। पर्सनल, रिअल आणि नॉमिनल एवढेच नियम आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लिहून घ्या। गोल्डन रूल्स आहे। कोणते रूल्स आहे? गोल्डन रूल्स। ओके। स्क्रीनशॉट काढायचा असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काढू शकता। यामध्ये काही थोडंसं कमी जास्त झालेलं असेल, चूक झालेली असेल तर मला माफ करावं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकदम परफेक्ट मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, तसं मला तरी वाटते तुम्ही इथं परफेक्ट मध्ये सांगितलेलं, कारण की परेळकर कॉमर्स कोचिंग क्लासेस मागील 10 वर्षापासून 11 वर्षापासून एकदम विद्यार्थ्याच्या सेवेमध्ये आहे। आणि ऑनलाईन मध्ये आता सुरुवात झालेली आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ओके। जय हिंद, जय महाराष्ट्र।